हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते अँड वेलकम माय फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, कालचा ब्लॉग जिथपर्यंत थांबला होता ना, त्याच्या पुढंच हा ब्लॉग आहे. म्हणजे हा ब्लॉग ना कंटिन्यू मी ठेवलेला आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की पहाटे 3:30ला उठून मी म्हणजे कामं कशी आवरते घरातली आणि प्लस पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असतानासुद्धा म्हणजे कामं मी कशा पद्धतीने आवरते. आणि पाणी ना कधी-कधी अर्ध्या तासातच जातं, कधी 1 तासातच जातं, कधी-कधी 2 तास राहतं. म्हणजे असं पाण्याचं ना निश्चित असं टायमिंग नाही ठेवलेला. त्यामुळं ना पाणी आलं की पळापळ, पळापळ अशी असते, धावपळ असते. पण त्या अगोदर काय-काय मी कशी कामं आवरत असते हे काल तुम्ही बघितलं. आणि आता इथे त्याच्या पुढचा हा ब्लॉग कंटिन्यू आहे. तर इथे आता पाणी आलेलं आहे आणि मी जेवढी काही पाण्याची कामं होती ती मी फटाफट करून घेतले. बाल्कन्या वगैरे धुवून घेतलं, किचन काउंटर, गॅस स्टोव्ह सगळं घासून, भांडे वगैरे सगळं घासून काढलं. आणि त्याचबरोबर बाथरूम वगैरे सगळे घासले. त्यानंतर इथे अंघोळ वगैरे केली आणि आता हे काम जे आहे ते कपडे धुणं हे लास्ट काम आहे पाण्याचं. बाकी लादी पुसण्यासाठी मी ट्रॉलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते नंतर पुसेन. पण हे पाणी जाईल ना तोपर्यंत, म्हणून मी मेन महत्त्वाची कामं अगोदर करत होती. आणि आता इथे कपडे धुवून झालेले आहेत, पिळून पण झालेलं आहे. आणि आता ना म्हणजे बकेट एखादी जर रिकामी असली ना तर ते थोडंसं वाईट वाटतं मनाला. त्यामुळं ना मी होता होईल तेवढं पटापट सगळी कामं आवरली. आणि आता ही ग्रीनवाली बकेट भरायला लावले, तोपर्यंत पाणी बारीक होतं. तर ते बकेट भरेपर्यंत मी हे कपडे सुकायला घालून येते. आणि मग त्यानंतर मग ते जी निळेवाली हातातली बकेट आहे ना ती पण भरून ठेवता येईल. म्हणजे कसं आजकाल ना पाण्याचं खूप महत्त्व वाटते. म्हणजे थोडंसं जरी पाणी खाली झालं, म्हणजे एखादी बकेट जर खाली झाली तर म्हणजे मनाला वाईट वाटतं. त्यामुळं ना सगळं भरून ठेवावं आणि सगळं काम झाल्याच्या नंतर सगळं भरून ठेवावं असं माझा प्रयत्न असतो. कारण की मग नंतर ना मग दिवसभर पाणी अजिबात कमी पडू नये. आणि त्यामुळं ना मग सगळं माझं तेच प्रयत्न असतो की पटापट सगळी कामं व्हावी आणि लास्टला सगळे बकेट वगैरे सगळं फुल भरून ठेवावं, असं माझा प्रयत्न असतो. म्हणजे आजकालची जी परिस्थिती आहे ना ती माझी कशी झाली आहे माहिती आहे का, ते नाही का रेस, ते धावपट्टीवरती जे पोझिशनमध्ये जे जसं बसलेले असतात ना, म्हणजे जसं सिग्नल भेटलं की आपली रनिंग चालू करायची, तसं असतं. म्हणजे फक्त पाणी येईपर्यंत ना सगळं मी तयारी करून ठेवते. म्हणजे जसं पाणी आलं की आपली रनिंग जी आहे ते चालू, असं असतं आजकालचं. आणि कधी-कधी हसू पण येतं स्वतःवरती की काय चाललं आहे हे आजकाल असं. पण कधी-कधी वाटतं की जे आहे ते चांगलं पण आहे, कारण की कामं पण पटापट होतात ना या निमित्ताने. अगोदर कसं व्हायचं, 24 तास पाणी असायचं, त्यामुळं ना कधी-कधी थोडंसं उशीर व्हायचा कामाला. पण आता अजिबात उशीर होत नाही. कामं म्हणजे पाणी आहे तोपर्यंत कामं जे आहेत ते पटापट होऊन जातात. आणि आता इथे म्हणजे कपडे मी सुकायला घालत होते, तेवढ्यात वैभवदादाचा निघण्याचा टायमिंग झाला. आणि मग मी अन्नूताईला सांगितले की बाकीचे कपडे सुकायला घाल, थोडेसे कपडे राहिले होते. आणि मी पटकन आले आणि वैभवदादाला टिफिन पॅक करून दिला. आणि इथे ना म्हणजे एक छोटासा हा प्लास्टिकचा डबा पण दिसत होता तुम्हाला. पण प्लास्टिकचा डब्बा ना छोटासा यासाठी दिला आहे की साहेबांनीच वैभवदादाचा म्हणजे डब्बा पण घेऊन गेले होते ते स्टीलचा. कारण की ना आज शेपूची भाजी बनवली होती ना सकाळी, तर शेपूची भाजी एका डब्यामध्ये, चपात्या एका डब्यामध्ये असं दिलं. आणि ना थोडंसं मच्छीची ग्रेव्ही पण होती, काल मच्छी बनवली होती ते रात्री, तर त्याची ग्रेव्ही पण होती, तर ती एका डब्यामध्ये दिली, म्हणजे वैभवदादाच्या डब्यामध्ये ती दिली. त्यामुळं ना वैभवदादाला आता छोटासा प्लास्टिकचा डब्बा न्यावा लागतोय. तर सकाळी ना घाईगडबडीने मी वैभवदादाच्या डब्यामध्येच त्यांना ते ग्रेव्ही भरून दिली होती. त्यामुळं ते आता वैभवदादाला थोडासा प्लास्टिकचा डब्बा दिला. नाहीतर तुम्ही कमेंट कराल की पुन्हा प्लास्टिकचा डब्बा चालू केला का? तर प्लास्टिकचा डब्बा नाही, स्टीलचे डब्बेच आहेत. दोघांना 2-2 डब्बे आणलेले आहेत. पण ना आज थोडंसं घाईगडबडीमध्ये वैभवदादाचा डब्बा तिकडे गेला साहेबांकडं. तर आता इथे डब्बा वगैरे बांधून दिल्याच्या नंतर म्हणजे वैभवदादा पण गेला त्याच्या शाळेमध्ये व्यवस्थित वेळेवरती. आणि त्यानंतर मग आता इथे थोडंसं ते ग्रीनवालं फिनाईल वगैरे टाकलं आणि त्यानंतर इथे स्वच्छ लादी पुसून घेते.
ते ग्रीनवालं फिनाईल टाकलं ना तर खरंच म्हणजे घरामध्ये थोडंसं फ्रेश वाटतं. मला तर ते सवयच आहे, ती अगोदरपासून मी ते ग्रीनवालं ते फिनाईल वापरते. ते एकदा मी आणलं होतं ते पिंकवालं फिनाईल, पण ते ना म्हणजे हे वाटलं नाही, एवढं काही खास वाटलं नाही मला. ते ग्रीनवाल्या फिनाईलची सवय आहे त्यामुळं ना ते थोडंसं फिनाईल टाकून सगळं घर स्वच्छ पुसून घेतलं ना, मग माशा वगैरे येत नाहीत आणि म्हणजे असं थोडंसं फ्रेश फ्रेश वाटतं जरा. तर आता इथे ट्रॉलीमध्ये तर मी अगोदरच पाणी भरून ठेवलं होतं, त्यामुळं आता इथे टेन्शन नव्हतं. मग पटापट मी आता लादी पुसून घेते. आणि हो, एक सांगायचं होतं की माझ्या एक सबस्क्रायबर आहेत, सुप्रिया निकम असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी ना मला भरपूर दिवसापूर्वी एक कमेंट केली होती, जवळजवळ एक हप्त्यापूर्वी वाटते, की कमेंट केली होती की ताई रव्याचे मेदूवडेची रेसिपी शेअर करा म्हणून. तर ना मी त्यांची कमेंट वाचली आणि ते ना तो व्हिडिओ पण मी शूट केला होता, म्हणजे रव्याच्या त्यात ते तुम्हाला मी दाखवेनच पुढं. तर ना ते मेदूवडे बनवण्याचा व्हिडिओ मी शूट केला. पण ना काय झालं माहिती आहे का, की मेदूवडे तर बनवले, पण पुढं एक घोटाळा झाला. त्यामुळं ना मग मी ते व्हिडिओ अपलोड करणं थांबवलं. म्हणजे ते व्हिडिओ ना अर्धवट झाला होता, म्हणून मी ते व्हिडिओ अपलोड केला नव्हता. बाकी व्हिडिओ ताई तुमच्या फरमाईशवरून मी बनवले होते मेदूवडे आणि मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. आणि आता इथे बघा 8:30चा टायमिंग झालेला आहे आणि घर पूर्ण स्वच्छ, बाल्कन्या वगैरे सगळं घासून चकाचक केल्या होत्या. घर एकदम स्वच्छ झाल्याच्या नंतर, सगळी कामं झाल्याच्या नंतर मी अंघोळ वगैरे केली आणि आता इथे मी बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करते. कारण की जे आजचं हे स्वाभिमानाचं, सन्मानाचं जे जीवन आहे ते फक्त बाबासाहेबांची देण आहे. नाहीतर जीवन तर असतं, पण त्याला सन्मान, स्वाभिमान काही नसता. पण बाबासाहेबांची ही देण आहे, त्यामुळं त्यांना न विसरता दिवसाची सुरुवात त्यांना त्रिवार अभिवादन केल्याशिवाय होतच नाही. आणि त्यानंतर आता मी आली आहे इथे किचनमध्ये, कारण की पोटात कावळे ओरडत होते, तर मला थोडंसं काहीतरी खावं. आणि इथे ना पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं भरून ठेवल्या होत्या मी, पण त्याला झाकणसुद्धा लावलं नव्हतं. एवढी घाई गडबडीने एवढी फास्ट कामं केली होती सगळे. तर पाण्याच्या बॉटल अगोदर झाकण वगैरे लावलं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि आता हे भांडे वगैरे घासलेले हे मांडणीला लावून घेते, कारण किचन थोडंसं मोकळं करायचं होतं. कारण छोटंसं किचन आहे, त्यामुळं ना थोडंसं जर काही हे झालं ना, म्हणजे पसारा असला ना, तर खूप अडचण होते. त्यामुळं मी ना सहसा पसारा होऊच देत नाही किचनवरती. आणि हे एवढं मात्र की एक स्टीलचा टोप जो आहे ना, तो मी भरून ठेवत असते इथे वॉश बेसिनच्या इथे, कारण की पाणीच नसतं ना नळाला दिवसभर. त्यामुळं कधी हात धुवायचं जरी म्हणलं तरी बाहेर जा, तिथून बकेटमधून पाणी घ्या, हात धुवा, असं होतं ना. त्यामुळं ना मग मी हा जो स्टीलचा टोप आहे तो इथे वॉश बेसिनच्या इथे भरून ठेवते. म्हणजे हात धुवायला म्हणा किंवा काय एखादी प्लेट धुवायची असेल काय, तर ते पटकन तिथल्या तिथं धुता यावं म्हणून. तर आता भांडे वगैरे सगळे मांडून झाले आहेत आणि पटकन मी आता पूर्ण किचन काउंटर जे आहे ते स्वच्छ पुसून घेते. कुठं कुठं पाणी वगैरे हे झालं होतं, तर मी सगळं क्लीन करते. जेव्हा सुक्कं किचन प्लॅटफॉर्म असेल ना, तेव्हा जरा चांगलं वाटतं. नाहीतर कुठं पाणी, कुठं काय सांडलेलं हे असं म्हणलं ना, तर ते अजिबात म्हणजे चांगलं वाटत नाही. आणि ते बघा, म्हणजे माझ्यासोबत नेहमी असं होत असतं. म्हणजे ना गॅस सिलेंडरचा ना जो कॉक आहे ना, तो बंद असतो खालून आणि मी वरती बटणं दाबत राहते, असं होतं. म्हणजे भरपूर वेळा होतं माझ्यासोबत आणि खूप मला चिड येते. म्हणजे जेव्हा गॅस आपण बटन ऑन केलं, लायटर लावलं आणि ते चालूच होत नसेल ना, तर खूप चिड येते आणि नंतर चेक केलं खाली, की समजतं की कॉकच बंद आहे खाली असं. त्यामुळं ना ते म्हणजे भरपूर वेळा माझ्यासोबत असं होतं. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर फ्रेंड्स, आता हलका फुलका नाश्ता झालेला आहे आणि आता वेळ आहे एडिटिंग करायची. व्हिडिओ एडिटिंग करायला जाणार आहे. त्यामुळं हा कालचा जो व्हिडिओ होता ना, तो इथपर्यंत शूट केला होता आणि त्यानंतर आता जो पुढचा व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टच्या दिवशीचा. तर तारीख दिसलीच असेल तुम्हाला, 15 ऑगस्ट. आणि मी ना हा व्हिडिओ असाच ठेवला होता, अपलोड करणार नव्हते. कारण की मी ना म्हणजे खूप उत्साहाने हा व्हिडिओ शूट केला, पण ना अर्ध्यातच काहीतरी थोडंसं बिघाड झाला आणि हा व्हिडिओ ना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळं ना मग मी अर्धा व्हिडिओ कसा अपलोड करायचा म्हणून मी ना थोडंसं विचार करत होते की करू का नको अपलोड, असं विचार करत होते. त्यामुळं हा व्हिडिओ मी असाच ठेवला होता बाजूला आणि दुसराच व्हिडिओ अपलोड केला होता. पण तेवढ्यातच मला पुन्हा एकदा सुप्रियाताईची कमेंट आली की ताई, मी भरपूर दिवसापासून तुम्हाला रव्याचे मेदूवडे बनवा म्हणून सांगितलं होतं, तुम्ही काय अजून बनवलं नाही, असं त्यांची कमेंट होती. आणि ते वाचून मात्र ना मला हा व्हिडिओ अपलोड करावासा वाटला. कारण की ह्याच व्हिडिओमध्ये ना मी त्यांची जी रिक्वायरमेंट होती ना मेदूवडे बनवण्याची, म्हणजे रव्याचे मेदूवडे बनवा म्हणून, तर ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ताई, सुप्रियाताई, मी 15 ऑगस्टच्या दिवशीच तुमचं जे म्हणजे रिक्वायरमेंट होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. पण थोडंसं बिघाड झाला पुढं आणि त्यामुळं म्हणजे पुढं बघायलाच भेटेल तुम्हाला काय झालं ते. त्यामुळं ते व्हिडिओ ना राहून गेला अपलोड करायचा. तर पण आज मात्र मी करणार आहे हा अर्धवट राहिलेला व्हिडिओ अपलोड. तर आता इथे ना 15 ऑगस्टचा दिवस होता, पहाटेची वेळ होती. 5ला उठले मी आणि वैभवदादासाठी इथे नाश्ता बनवत होते. तर म्हणलं सुप्रियाताईने सांगितल्याप्रमाणे रव्याचे मेदूवडेच बनवावे आज नाश्त्यासाठी. कारण की वैभवदादाला आज डब्बा तर द्यायचा नव्हता, म्हणून फक्त त्याच्या खाण्याची व्यवस्था करायची होती. आणि तो लगेच तास 2 तासाचा त्यांचा कार्यक्रम झाला की तो येणार होता वापस, म्हणून म्हणलं की मेदूवडेच बनवावे. आणि पहाटेची वेळ आहे, खूप सुंदर असं वातावरण असतं पहाटेच्या टायमाचं आमच्या इथलं. तर आता रव्याचे मेदूवडे बनवण्यासाठी एक डब्बाभर मी पाणी पॅनमध्ये गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलं. आणि त्यानंतर त्याच डब्याने ना एक डब्बाभर रवा याच्यामध्ये ॲड केला मी. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाणी जेव्हा गरम होत असतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता. पण मला नाही आवडत, मला असं प्लेनवाले मेदूवडेच जास्ती आवडतात. त्यामुळं ना मग मी काहीच ॲड केलं नाही, फक्त मीठ चवीपुरतं ॲड केलं पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक डब्बाभर रवा ॲड केला. आणि असा रवा ना हलका फुलका शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे जोपर्यंत याचा असा पिठाचा गोळा जसा तयार होतो ना तसं होत नाही ना, तोपर्यंत याला शिजवत राहायचं. आणि जसं याचा असा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली की मग त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. एकदम साधं सिंपल आणि एकदम पटापट होणारी रेसिपी आहे. तर आता इथे ना रवा ताटामध्ये काढून घेतला आणि आता याला ना हलकं फुलकं गरम असतानाच याचे ना मेदूवडे बनवावे लागतात. नाहीतर एकदम थंड जर केलं ना आपण, तर मग त्याचे मेदूवडे व्यवस्थित बनत नाहीत. म्हणजे ना असं हे होतं, क्रॅक क्रॅक पडतात, चिरा पडल्यासारखं होतात. त्यामुळं ना मग एकदम असं गोल गरगरीत असे मेदूवडे बनतच नाहीत जर एकदम थंड झालं तर. त्यामुळं आता इथे हाताला तेल लावून ना हलकं फुलकं असं थोडंसं थंड केलं, कारण चटके पण नाही बसले पाहिजे ना हाताला. त्यामुळे थोडंसं थंड केलं आणि आता हाताला तेल लावून याचे मेदूवडे मी बनवणार आहे. मेदूवडे बनवणं तर एकदम सोपं आहे ना, ते असं गोल गोल करायचं, चपटं करायचं आणि त्याला होल करायचं. बस तशा पद्धतीने इथे मेदूवडे बनवते मी.
तर आता इथे परफेक्टरित्या मेंदूवडे तयार झालेले आहेत आणि एका डब्या म्हणजे एक छोटासा डब्बा रवा घेतला होता फक्त, त्याच्यामध्ये एवढे सारे मेंदूवडे इथे तयार झालेले आहेत. आता मेंदूवडे ना मी फ्राय करून घेते अगोदर. आणि मेंदूवडे ना फ्राय करताना तेल गरम असलं पाहिजे, नाहीतर ना तेल जर थंड असेल किंवा जास्ती गरम नसेल ना तर मग ते मेंदूवडे ना विरघळण्याचा तुटण्याचा म्हणजे हे होत असतं, रिस्क असते. पण जर मेंदूवडे ना एकदम चांगल्या तापलेल्या तेलामध्ये जर टाकले ना तर ते एकदम व्यवस्थित असं फ्राय होतात आणि तुटत वगैरे नाहीत, विरघळत वगैरे नाहीत. तर आता इथे हळूहळू असे करून आलटी पलटी करून करून मी लालसर असा कलर येईपर्यंत हे मेंदूवडे फ्राय करून घेणार आहे. आणते आणते उकळू द्या ना. तर आता इथे मेंदूवडे ते फ्राय होतच होते आणि आता नंबर आलेला आहे चटणी बनवण्याचा. तर चटणी बनवण्यासाठी ना मी रात्री थोडीशी चण्याची डाळ भिजायला घातली होती. तर चांगली भिजली होती डाळ आणि आता डाळ ना थोडंसं हलकं म्हणजे गरम करून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून, एक चमच्यावर तेल टाकून, म्हणजे हे आपलं अर्धा चमचा जरी तेल टाकलं तरी चालतं. एक चमचा म्हणजे तुम्ही ते तेलाचा चमचा म्हणसाल तेवढं नाही, टीस्पून थोडंसं असं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं हलके-फुलके अशी डाळ जी आहे ती फ्राय करून घ्यायची. आणि इथे ना मी बघा सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये थोडीशी दही ॲड करणार आहे आणि ही जी फ्राय केलेली डाळ आहे ना, ही पण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता दही ॲड केली आणि त्यानंतर मग याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मग याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. म्हणजे याची ना टेस्टी अशी चटणी तयार होईल. इथे बघा मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि याच्यामध्ये ना आपण पाणी पण ॲड करू शकतो. आपल्याला जेवढी पातळ चटणी पाहिजे ते आपल्या मनावरती असते. तर ना मी ते सगळं हे तयार केलं जारमध्ये आणि अचानक लाईट गेली आमच्या इथली आणि त्यामुळं ना ते साईडला ठेवून दिलं मी, ते चटणी बनवायचं जे काम होतं ते साईडला ठेवून दिलं. तर आता इथे वैभवदादा पण उठला होता, तर ब्रश वगैरे सगळं झालं त्याचं, तर त्याला अंघोळीला पाणी गरम करून दिलं आणि लाईट गेली होती. त्यामुळं फक्त इन्व्हर्टरवरती हे बल्ब आणि बाहेरचा फॅन एवढंच चालतं. बाकी फ्रीज, ॲक्वा झालं तर मिक्सरचं हे सगळं सगळं बंद पडतं. त्यामुळं ना मग आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मी माझी दुसरी कामं चालू केले तोपर्यंत, म्हणजे अंथरुणाच्या घड्या वगैरे घालणं हे ते, हे सगळं कामं चालू केले. मला मला काय वाटलं की थोड्या वेळामध्ये लाईट येईल आणि मग मी ती चटणी वगैरे बनवून दाखवेन. पण त्यानंतर ना अख्खा दिवस गेला पण ना लाईट आलीच नव्हती आणि म्हणजे असं वाटलं पण नाही की आज काहीतरी उत्सव आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासारखं मला काय वाटलंच नाही आज, कारण कुठं गाणे पण ऐकायला भेटत नव्हते. लाईट गेली होती त्यामुळं कुठं काही गाणे पण नव्हते, कुठं काहीच म्हणजे एवढं काही उत्साह आमच्या टायमाला ना, जेव्हा 90चा दशक, त्या टायमाला आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारी असली की ना किती उत्साह, किती थाट असायचा. झालं तर सगळीकडे देशभक्तीचे गीत वगैरे सगळे ऐकायला यायचे सकाळी सकाळी उठल्या उठल्या. खूप छान सोनेरी दिवस होते ते पहिलेचे. पण आत्ता असं काही वाटलंच नाही मला, कारण आणि ती लाईट गेली होती ना त्यामुळे सगळं शांत शांत होतं सगळं. आणि त्यानंतर ना मी लाईटची बराच वेळ वाट बघितली पण लाईट आली नव्हती. म्हणून ना मी पोहे पण बनवले नाश्त्यासाठी. ज्यांना मेंदूवडे खायचे असतील ते खावा सुक्के किंवा शेजवान चटणीसोबत, नाहीतर मग पोहे खावा, म्हणजे जे आवडेल ते खावा, असं म्हणून मी मेंदूवडे पण बनवले होते. आणि त्यानंतरचा आता हा व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट डेचा आहे, म्हणजे रविवारचा आहे. शनिवारचा 15 ऑगस्टचा दिवस झाला आणि रविवारचा दिवस आहे. तर इथे बघा सकाळी सकाळी साहेब नाश्ता बनवत होते, पोहे वगैरे बनवले होते साहेबांनी. आणि आता नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहे स्टेशनला. तर सुट्टी असली की मग एखादी तरी फेरी असतेच असते स्टेशनला. काहीतरी भाजीपाला आणायचं, काहीतरी खाऊ आणायचं किंवा असंच फिरून यायचं. म्हणजे कसं हप्ताभर घरातच बसलेले असते ना, मी बोर होते. त्यामुळं मग साहेब बोलतात की चल स्टेशनला जाऊन येऊ. मग आता आम्ही निघालो आहे स्टेशनला. सकाळची वेळ आहे इथे.
आणि आत्ताच हलका पाऊस पडून झालेला आहे, त्यामुळं इथे बघा सगळं ओलसर ओलसर दिसतंय. त्या दिवशीपेक्षा जास्त आहे, कारण त्या दिवशी आपण गेलो तिथं मैदान होतं ना उघडं. चला तर आता भाजीपाला वगैरे घेऊन आलो होतो आणि त्यानंतर इथे चालू झालेलं आहे दुपारचं जेवण. तर आज संडे आहे तरीसुद्धा म्हणजे चिकन वगैरे काय आणलं नव्हतं आम्ही. आणि ही सगळी तयारी ना मी जातानाच करून गेले होते, म्हणजे पीठ वगैरे मळून गेले होते. झालं तर कांदे वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं अनुताईनी आम्ही येईपर्यंत. आणि त्यानंतर मग आल्या आल्या मी गवारीची भाजी बनवली आणि चपात्या, आणि हे कुपा मच्छी घेऊन आले होते साहेब, तर ते आता बनवायचे होते. आणि ही कुपा मच्छीची पण जी रेसिपी आहे ना ती एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पण ना आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी ही पूर्ण रेसिपी नाही दाखवली. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण कुपा मच्छी बनवेन तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन. आणि ही ना माझ्या पप्पांची रेसिपी आहे, आणि आमचे पप्पा ना मच्छी करी आणि मच्छी फ्राय वगैरे खूप टेस्टी बनवतात. मस्त आहे रसमलाई, मी खाल्ले इकडचं. तर दुपारचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही बाटला, म्हणजे जे सिलेंडर लिकेज होतं ना ते चेंज करायला आम्ही गेलो होतो स्टेशनला. आणि तेव्हा येताना खाऊ वगैरे घेऊन आलो मुलांसाठी. मी तर नकोच बोलत होते, पण साहेबांचं असंच असतं, म्हणजे सुट्टीच्या दिवशी ना खाऊ वगैरे मुलांना आणल्याशिवाय ते हे करत नाहीत. बाई एवढे एफर्ट्स बायकोसाठी. आणि पनीर कुठं आहे याच्यात? मला एवढं दिले की मला काय हे तुझ्यासाठी आहे काय पनीर समोसा, पनीर समोसा आहे. एवढं बायकोवर प्रेम कसं काय नाही एवढं. त्याला वापस परत एकदा का घरात एक सुद्धा काम करत नाही तरी सुद्धा मी एवढं खाऊ घालतो. मी विचार कर, एवढं काम करू घाल मी काय आहे. कसं पलटी करतात लगेच. पलटीखोर आहेत, पलटीखोर. मला शॉक बसला. बायकोच्या ताडी पायकून का? हा ठीक आहे. हे चिकन रोल आहे माझ्यासाठी दोन. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना इथपर्यंतच मी शूट केला होता, पण हा व्हिडिओ ना सुप्रिया ताईमुळे मी आज अपलोड केला आहे. तर आता वेळ ना झालेली आहे व्हिडिओ थांबवण्याची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. अरे बघा, सगळं खराब करून दिली ती मला सगळं. नाही ती नवीन आणल्यापासून तुझ्याकडेच होतं ना. माझ्याकडे नव्हतं वैभव, पप्पा वापरत होते पहिले. हा एक चिकन आणलंय तुला, आधी पिझ्झा अर्धा करा. चार्जिंग आहे का नाही? करा ना चार्जिंग नसेल.